शरद पवार गटाला लोकसभेच्या 9 जागा मिळणार असल्याची मोठी माहिती साम टीव्हीच्या हाती लागली आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये शरद पवार गट 9 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय। राज्यातील बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा पवारांकडे जाणार असल्याची माहिती मिळते। शरद पवार गटाला कोणत्या 9 जागा मिळू शकतात त्यावर एक नजर टाकूया। बारामती, माढा, रावेर, सातारा आणि शिरूर या जागा मिळू शकतात। त्यासोबतच नगर दक्षिण, दिंडोरी, बीड आणि वर्धा या जागा सुद्धा शरद पवार गटाला मिळू शकतात। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, निश्चितच संदीप, आणि त्या या जागा ज्या आहेत त्या 9 जागांबरोबर संभाव्य उमेदवार सुद्धा आपल्याला जी माहिती आहे ती मिळताना दिसत आहेत। बारामतीमधून स्पष्ट आहे की सुप्रिया सुळे या उमेदवार असणार आहेत, शिरूरमधून अमोल कोल्हे हे उमेदवार असणार आहेत, तर साताऱ्यामधून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील यांच्यापैकी एक उमेदवार असणार आहेत। माढाच्या जागेच्या संदर्भामध्ये महादेव जानकर हे महाविकास आघाडी मार्फत उमेदवार असणार आहेत। जी जागा आहे राष्ट्रवादीची, वर्ध्यातून जी माहिती मिळते की काळे म्हणून जे काँग्रेसमध्ये आहेत त्यांचे उमेदवार असणार आहेत, तर बीडमध्ये बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे या उमेदवार असणार आहेत। त्यामुळे साहजिक आहे दिंडोरीला सुद्धा अशाच पद्धतीचा एक वेगळा उमेदवार येण्याची शक्यता आहे, जो सध्या शरद पवार गटाकडे नाहीये, अजित पवार गटाकडे आहे। आणि दुसरी माहिती मिळते की जी नगर दक्षिणची जागा जी आहे त्या ठिकाणी लंके हे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे जवळपास 9 जागा या पवार गटाला निश्चित झालेल्या आहेत। त्यामध्ये एक जी त्यांचा मित्रपक्ष आहे महादेव जानकर जर महाविकास आघाडीत आले तर त्यांना जाईल, म्हणजे एकूण 8 जागा ज्या आहेत ते पवार गटाला जागा निश्चित झाल्यात। एक जागा जर महादेव जानकर आली नाही तर ती सुद्धा पवार गटाकडून लढली जाणार आहे। अगदी सुनील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीकडून।